नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पार्ट 1 जो बघितला त्या पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 100 प्रश्न बघितले, बरोबर. 1 ते 100 पर्यंत आपण पूर्ण प्रश्न प्लस आपण स्पष्टीकरणासह बघितले. आता आपल्याला काय करायचंय, पार्ट 2 जो असणार आहे तो आपल्याला 101 ते 200 पर्यंतचे प्रश्न बघणार आहे. माझा उद्देश हाच आहे की आपण जास्तीत जास्त काय करू, प्रत्येक ऑप्शनसह स्पष्टीकरण घेऊया. ओके. आणि याची पीडीएफ वगैरे जर तुम्हाला लागते तर पीडीएफ आहे आपली अवेलेबल होणार आहे तुम्हाला. चलो, आता पहिला प्रश्न, वेळ वाया नाही घालवायचा, भाकड कथाने, टाइमपासने, अजिबात काहीच, आपल्याला फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच आपल्याला बघायचंय. ठीक आहे. पहिला प्रश्न काय, जागतिक मातृभाषा दिन कधी? बघा आता जागतिक काय म्हटलं आपल्याला इथं, मातृभाषा दिन म्हटलंय की नाही. बरेचसे विद्यार्थी याचं उत्तर काय मारतात, 27 फेब्रुवारी. आणि ऑप्शनला पहिलंच येतं 27 फेब्रुवारी. हे आहे का मातृभाषा दिन? नाही ना, मातृभाषा दिन नाही, हा मराठी भाषा दिन आहे. कुसुमाग्रजांचा जन्मदिनी बनवला जातो. मग 22 फेब्रुवारी का? नाही. 3 मार्च आहे का? नाही. 21 फेब्रुवारी हे त्याचं योग्य उत्तर आहे. का? तर मातृभाषा दिन म्हटलंय, मातृभाषा, म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर 21 फेब्रुवारी. 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ओके. नेक्स्ट, मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? बघा, मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक? तिसरा, दुसरा, पहिला, चौथा. तर याचा आत्ताच्या अपडेटनुसार पुस्तकामध्ये मागचं दिलेले जुनं अपडेट आहे, त्याच्यामुळे ते दिलेले ते चुकीचं असणार आहे, पण ते जुनं अपडेट आहे. आत्ताच्या अपडेटनुसार मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कितवा क्रमांक आहे, तर तिसरा क्रमांक. नेक्स्ट, राज्यपक्षी हरियालचा रंग कसा आहे? हिरवा, तांबडा, काळा, निळा. तर राज्यपक्षी हरियालचा रंग आहे, बघा हरियालचा रंग हिरवा रंग आहे, हिरवा. कसा रंग आहे, तर हिरवा. जो आपला राज्यपक्षी आहे त्याचा रंग विचारल्यास हिरवा सांगा. महाराष्ट्र राज्य फुलाचा रंग, बघा आपलं राज्य फुल आहे मोठा बोंडारा. राज्य फुल कोणतं आहे? मोठा बोंडारा. किंवा त्याला आपण तामन पण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, तामन असं पण म्हणतो. तर या राज्य फुलाचा रंग कसा आहे, तर लालसर जांभळा आहे. राज्य फुल ते कोणतं आहे? मोठा बोंडारा सगळ्यात पहिले. आणि त्यालाच काय म्हणतात, तामन पण म्हणतात. मग याचा रंग जर विचारला तर काय सांगशाल, लालसर जांभळा. खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता? बघा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता? मराठवाडा, महाराष्ट्र पठार, नागपूर की विदर्भ? तर आपल्या महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग जो आहे ना, तो प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्र पठार. हे क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊन आपण स्पष्टीकरणासह आपण घेतलेले आहे प्रश्न. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी? अजिंठा लेणी वाघूर, पूर्णा, दुधना आणि शिवना. हा प्रश्न ज्यांना माहित नाही त्यांनी आयएमपी करून ठेवा, बऱ्याचदा विचारला गेला पेपरला की अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी? वाघूर आहे, पूर्णा, दुधना की शिवना? तर वाघूर नदीच्या किनारी. पर अजिंठा लेणी, अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये? छत्रपती संभाजीनगर. ओके. त्यानंतर अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थान कधी भेटलं? का? हा महत्वाचा प्रश्न आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये हिचा समावेश केव्हा केला गेला? हा तुम्हाला प्रश्न विचारू शकता. आणि हा नोट डाऊन करून ठेवायचा. कुठे? तर आपली जी प्रश्नपत्रिका आहे याचे झेरॉक्स मारायचे या प्रश्नांचे आणि तिथंच लिहून ठेवा. नवीन काही लिहायची गरज आहे का? नाही. मग बघा कुठे, तर युनेस्कोने अजिंठा लेणी जी होती त्या वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी या दोन्ही ठिकाणांना 1983 मध्ये, कधी? 1983 हा जी डेट आहे हिला महत्वाचं, हिला हायलाइट करा. 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये काय केलं? घोषित केलं. ओके. ठिकाण विचारलं छत्रपती संभाजीनगर. महत्व काय हिचं, तर 1983 मध्ये बघा, 1983 मध्ये भारताची पहिली 4 जागतिक वारसा स्थळे घोषित करण्यात आली होती, ज्यामध्ये अजिंठा लेणी होती, वेरूळ लेणी होती, आग्रा किल्ला होता आणि ताजमहल होते. हे 4 होते. बघा 83 मध्ये भारताची पहिली 4 ठिकाणं काय केले, जागतिक स्थळ घोषित केले. ते कोणकोणते? अजिंठा, वेरूळ, आग्रा आणि ताजमहल यांचा समावेश केला होता. म्हणजे महाराष्ट्रातले किती, तर 2. अजिंठा लेणी ही प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित असून तिथल्या उत्कृष्ट भिंती चित्रांसाठी काय, तर जगभर प्रसिद्ध आहे. काय, तर आपली ही लेणी. ओके. हे सगळे महत्वाचे, याला नोट डाऊन करून घ्या. तिथं असल्या शॉर्टकट मध्ये लिहा किंवा वही मध्ये लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यावर काही जरी प्रश्न आला तर मार्क जाणार नाही.
खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही म्हणलेलं आहे? काय म्हणलंय? नाही असं म्हणलंय तुम्हाला. वेरूळ आहे का? हो, वेरूळ आहेच आहे. घृष्णेश्वर आहेच आहे. पानचक्की पण आहे आणि लोणार. लोणार सरोवर हे छत्रपती संभाजीनगर मध्ये नाहीये. तर लोणार कोणत्या ठिकाणी? बुलढाण्यामध्ये. मग लोणार या सरोवराची निर्मिती बघा, लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे? उल्कापातामुळे. कशामुळे झाली? तर उल्कापातामुळे. बरं, लोणारचं पूर्वीचं नाव काय? लोणार सरोवराचे पूर्वीचे नाव काय? तर बैराज तीर्थ. काय? तर बैराज तीर्थ हे आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ओके, महत्वाचे हे दोन्ही पण लिहून ठेवा. निर्मिती उल्कापातामुळे झाली आणि त्याच्यानंतर जर आपल्याला विचारलं पूर्वीचं नाव काय, तर बैराज तीर्थ. नेक्स्ट, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. तर याचं योग्य उत्तर काय? तर छत्रपती संभाजीनगर भारतातील. यावर एक प्रश्न आलता, भारतातील सर्वात प्राचीन लेणी. भारतातील सर्वात प्राचीन लेणी असा विचारला गेलेला प्रश्न होता. तर त्याचं योग्य उत्तर काय होतं? पितळखोरा. सगळ्यात प्राचीन लेणी कोणती आहे? पितळखोरा. ही असणारे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थित आहे ते. बघा, या काल म्हणजे पितळखोराबद्दल, या लेणीचा कालखंड इसवी सन 2रे शतक ते सन 1ले शतक सातवन काळामध्ये मानला जातो. पितळखोरा या लेणीचा अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा आधी ही लेणी कोरल्या गेल्या आहेत. धर्म पूर्णपणे बौद्ध धर्मीय ही न्यायपंथ लेणी समूह. आणि शोध कधी लावला हे महत्वाचं, याला IMP करा. 1853 मध्ये ब्रिटिश अधिकारी कोणता होता? जॉन स्मिथ याने काय केला? तर या पितळखोरा लेणीचा शोध लावला 1853 मध्ये, ब्रिटिश अधिकारी. ओके, नेक्स्ट, शेषनाग हे काय? भारतातील लांब रेल्वे, उपयुक्त जंगली फळ, एक सरकारी योजना, एक शहराचं नाव. शेषनाग हे काय? तर तुमचं भारतातील लांब रेल्वे. भारतातील काय? तर लांब रेल्वे हे त्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. नेक्स्ट, मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, ओडिसा, मणिपूर, तमिळनाडू. तर मोहिनी अट्टम हा जो नृत्य प्रकार आहे हा तुमचा केरळ राज्याशी संबंधित आहे. काय? तर केरळ. तमिळनाडूचा कोणता आहे? भरतनाट्यम आहे. भरतनाट्यम हे तमिळनाडूचा. आणि मोहिनी अट्टम जर म्हटलं तर कोणाचा आहे? केरळचा असणार आहे. नेक्स्ट, उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? 22 जून, 11 नोव्हेंबर, 22 डिसेंबर, 1 जानेवारी. तर उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? 22 डिसेंबर. पर्याय क्रमांक 3. 22 डिसेंबर हा काय? तर सर्वात लहान दिवस मानला जातो. खालीलपैकी कोणते एक शहर राजधानीचं ठिकाण नाही म्हणलेले? कोणते एक शहर राजधानीचं ठिकाण नाहीये? कोहिमा, ऐझवाल, शिलाँग आणि तैवांग. तर कोहिमा पण आहेच आहे. हे तिघं पण राजधानीची ठिकाणं आहे, कोणत्या ना कोणत्या राज्याचे. ओके, ते राज्य आपण घेणार आहे लगेच. पण तैवांग नाहीये. तैवांग हे राजधानीचं ठिकाण नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, मग बघा कोणते कोणते हे. तर कोहिमा, नागालँडची राजधानी कोहिमा, मिझोरामची राजधानी ऐझवाल आणि मेघालयची राजधानी शिलाँग. हे आपण पाठ करून ठेवा. कारण ह्या ज्या आहे ना, ह्या राजधान्या तुम्हाला आता जरी सोप्या वाटत असल्या पण पेपरला गेल्यानंतर हे कन्फ्युज करतात, लक्षात येत नाही. त्याच्यामुळे ह्या राजधान्या पाठच करून ठेवा. नागालँडची कोहिमा, मिझोरामची ऐझवाल, मेघालयची शिलाँग. ओके, नेक्स्ट, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात ते म्हटलंय? उटी हे थंड हवेचे ठिकाण केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. तर उटी हे थंड हवेचे ठिकाण, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी उटी. ओके, उटी उदगमंडलम किंवा असं पण म्हणू शकतो उदगमंडलम, उटी हे दोघं पण कुठे? तर तमिळनाडू मध्ये. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? सगळ्यांना माहिती, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? डॉल्फिन, सुसर, कासव, पापलेट. तर राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहे. हा कुठे? तर गंगा नदीतील.
गंगा नदीतील. ओके. भारतातील गिर सप्पा धबधबा हा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ. तर गिर सप्पा धबधबा जो आहे हा कर्नाटक राज्यामध्ये, गिर सप्पा कोणत्या नदीवर आहे? कावेरी. गिर सप्पा कावेरी कर्नाटक. हे नदी जर विचारले तर कोणती? कावेरी. गिर सप्पा कावेरी कर्नाटक. नेक्स्ट, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. तर विशाखापट्टणम हे जे बंदर आहे ते तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. तर तमिळनाडू राज्यामध्ये स्थित. तमिळनाडू नाहीये, विशाखापट्टणम चुकून झालं. विशाखापट्टणम जे आहे ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं? गरबा, नौटंकी, लावणी, झुमर. तर महाराष्ट्राचं लोकनृत्य जर आपल्याला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर सांगा, लावणी. ओके. गरबा कोणाचा आहे? गरबा गुजरात, गरबा गुजरात. नौटंकी, नौटंकी वगैरे बघा, आणि झुमर हे दोन राहू द्या, पण गरबा कुठला आहे तर गुजरात. झारखंड राज्याची राजधानी? देहरादून, रांची, छत्तीसगड, रायपूर. तर देहरादून कोणत्या राज्याची आहे? उत्तराखंड. उत्तराखंड. ओके. झारखंडची राजधानी रांची, छत्तीसगडची राजधानी रायपूर. रायपूर. ओके. छत्तीसगडचे कोणते तर रायपूर. मग याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे बघ. नेक्स्ट, प्रदूषण करणाऱ्या नुकसान भरपाई करून घेण्यासाठी बघा, प्रदूषण करणाऱ्या नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारतामध्ये हरित न्यायालय स्थापन केलं. केव्हा केलं हरित न्यायालय स्थापन? किंवा हरित न्यायालय कशा संदर्भात आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्न महत्वाचा आहे, IMPA याच्यावर मार्क जाऊन देऊ नका जर विचारला तर. हरित न्यायालयाची स्थापना केव्हा झाली असं विचारलं आपल्याला, बरोबर ना? हेच ते सोपे आहे ना, ते सगळ्यांना येतात, नो डाऊट. पण जे अवघड आहे ते तुम्हाला आले पाहिजे. ते जर तुम्हाला आले तर टेन्शन नाही. ओके. आणि ते जर नाही आले तर मार्क जाऊ शकतात. हरित न्यायालयाची स्थापना केव्हा केली? तर 2010 ला केली. बरं, हरित न्यायालय कशा संदर्भात आहे? तर निसर्गाशी संदर्भात आहे. निसर्ग, जे निसर्ग पर्यावरण जे आहे ना, पर्यावरण वगैरे त्या संदर्भात काय तर हरित न्यायालय. मग हरित न्यायालयाबद्दल आणखीन आपण माहिती जाणून घेऊ की याचं मुख्यालय कुठे आहे. ओके. उद्देश काय याचा हरित न्यायालयाचा? पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने निकाली काढणे आणि प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळवून घेणे. जे लोक पर्यावरण नुकसान करतात पर्यावरणाची, तर त्यांचे काय करायचे? खटले दाखल असतात. मग त्याचे निकाल लवकर काढायचे, आणि जे त्यांनी नुकसान केलंय तर त्याची नुकसान भरपाई आपण काढायची. म्हणजे कोणी तर हरित न्यायालयाने काढायचे. हा त्यामागचा काय तर उद्देश आहे. याचं मुख्यालय जर म्हटलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. आणि प्रादेशिक पीठ, प्रादेशिक पीठ जर म्हटलं तर पुणे, महाराष्ट्र, भोपाळ, कोलकाता, चेन्नई यांची विविध कार्यालय आहेत प्रादेशिक पीठ. त्यानंतर महत्व काय? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. बघा, ऑस्ट्रेलिया देश आणि न्यूझीलंड देश. नंतर अशा प्रकारचे विशेष पर्यावरण न्यायालय स्थापन करणारा भारत हा जगातील 3रा देश ठरला. अशा प्रकारचे विशेष पर्यावरण स्थापन करणार जगातील 3रा देश कोणता आहे तर आपला भारत आहे. म्हणजे पहिला ऑस्ट्रेलिया, नंतर न्यूझीलंड, नंतर कोण येतो तो आपला भारत आहे. ओके. पर्याय क्रमांक याची माहिती इतकी महत्वाची आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? बघा, जैविक इंधनासाठी काय वापरतात? सुबाबूळ व निलगिरी, करंज व सोयाबीन, जट्रोफा व करंजा, जट्रोफा व निलगिरी. तर जैविक इंधन बनवण्यासाठी जट्रोफा आणि करंज याचा वापर केला जातो. कशाचा? तर जट्रोफा व करंज ह्या दोन गोष्टींचा काय करतात तर वापर केला जातो. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन. तर स्वयंचलित वाहनातून जो काही वायू आहे तो कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. काय बाहेर पडतं? कार्बन मोनॉक्साईड. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? बघा, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण आहे जे पृथ्वीवर येऊ शकत नाही?
इन्फ्रारेड किरण, अल्ट्राव्हायोलेट किरण, क्ष किरण, विश्व किरण. ओझोन वायूच्या थरामुळे जे काही घातक किरण आहे ते अल्ट्राव्हायोलेट आहे, ही किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2. ग्रीन हाऊस इफेक्ट कशा संदर्भात आहे? हरित क्रांती, दूध क्रांती, वातावरणातील बदल, मानवी आजार. तर ग्रीन हाऊस इफेक्ट हे जे आहे ते वातावरणातील बदल याच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने हे अभियान हाती घेतलं. रोजगार हमी योजना, त्यानंतर जलयुक्त शिवार, सिंचन योजना, मेक इन इंडिया. तर पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली होती. कोणती? तर जलयुक्त शिवार. पर्याय क्रमांक 2. नगर परिषदेचे प्रशासन चालवतो. कोण चालवतो? हे महत्वाचे प्रश्न असतात, इथं मार्क जाऊ शकतो आपला. नगर परिषदेचे प्रशासन चालवतं. कोण चालवतं? पीडीओ चालवतो, सीओ चालवतो, सीओ चालवतो की पीएसआय चालवतो? तर नगर परिषदेचे प्रशासन जे आहे ते कोण चालवतो? सीओ चालवतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. क्रमांक 3 काय? तर सीओ चालवतो. नेक्स्ट, नगर परिषदेचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? बघा, 1948, 1960, 1965, 1991. तर नगर परिषदेचा जो कायदा आहे तो नगर परिषदेचा कायदा कधीचा आहे? तर 1965चा आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट, नगर परिषद आणि नगर पंचायत दोघं पण 74व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या क्षेत्रांसाठी ह्याच कायद्यात नगरपंचायत ही संकल्पना समाविष्ट करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर 74व्या घटना दुरुस्तीनुसार. ही लक्षात ठेवा. 74 हे विसरायचं नाही. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम ह्या वर्षीचा आहे. काय म्हटलं इथं? मुंबई प्रांतिक शब्द आलेला आहे. प्रांतिक मनपा अधिनियम ह्या वर्षाचा आहे. कधीचा आहे? 1948, 1949, 1950 आणि 1951. तर मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम 1948चा आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. 1948चा काय? तर मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम. नेक्स्ट, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी स्थापना केली जाते. स्थानिक कारभारामध्ये कशाची? स्थायी समिती, विषय समिती, प्रभाग समिती, शिक्षण समिती. म्हणजे स्थानिक कारभारामध्ये काय झालं पाहिजे? तर लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. यासाठी कोणती समिती स्थापन केली? बघा, तर प्रभाग समिती स्थापन केली. कोणती समिती स्थापन केली आहे? प्रभाग समिती ही स्थापन करावी लागते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ओके, नेक्स्ट, खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाहीये? बघा, खालीलपैकी कोणती वस्ती म्हणजे कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाहीये असं विचारलंय त्यांनी. नागपूरला आहे का? हो आहे. भिवंडीला पण आहे, पुण्याला पण आहे. पण 40गावला महानगरपालिका नाही. महानगरपालिका मला सांगा, महानगरपालिका एकूण किती आहे? महानगरपालिका 29 महानगरपालिका आहे. महानगरपालिका किती आहे? तर 29 आहे. ओके, मला सांगा 29वी महानगरपालिका, 29वी महानगरपालिका कोणती? तर 29वी महानगरपालिका आहे तुमची जालना. पर्याय क्रमांक नाही, ही माहिती असू द्या. कोणती? तर जालना 29वी. आणि 28वी विचारली तर इचलकरंजी कोल्हापूर ही पण विचारू शकता. 28वी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूर. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा विभाजनामुळे किती महानगरपालिका आहे? म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या किती आहे असा सरळ सरळ प्रश्न आहे आपल्याला. 3, 7, 6, 9. तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण महानगरपालिका आहे 6 आहे. किती? तर 6. पर्याय क्रमांक 3. निराश्रित मुलाचा सांभाळ करणारी संस्था कोणती? धर्मशाळा,
बाल सुधागृह, अनाथाश्रम, आश्रमशाळा. जे निराश्रित मुलं आहे यांचा सांभाळ करणारी संस्था कोणती, तर अनाथाश्रम. गावातील तंटे मिटवण्यासाठी कोणती योजना आहे? बघा, तंटे जलस्वराज्य, ग्रामस्वराज्य, महात्मा गांधी तंटामुक्ती आणि ग्राममुक्ती. तर गावामध्ये तंटे मिटवायचे, भांडणं मिटवण्यासाठी ही एक योजना आणली होती आपल्या महाराष्ट्र सरकारने. तिचं नाव काय? महात्मा गांधी तंटामुक्ती. याच्यातच उत्तर आहे. कधी सुरू केली ती? 2007 ला. ही संकल्पना कोणाची होती? तर स्वर्गीय माजी गृहमंत्री आर पाटील, ज्यांनी पोलीस भरती सुरू. त्यांच्यामुळे गोरगरिबाचा मुलगा काय ना पोलीस व्हायला लागला. कारण त्यांनी इंटरव्ह्यू कॅन्सल केले, ऑनलाईन आणलं. त्याच्यानंतर पहिले मुलांना नंबर लावावे लागायचे, डायरेक्ट तिथं जायचं, फॉर्म तिथं भरून घ्यायचे. त्यांनी सगळं डिजिटल आणलं आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातलं प्रत्येक मुलगा हा पोलीस व्हायला लागला. असे स्वर्गीय आर पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त ही योजना सुरू केली होती. हिचा उद्देश एकच होता की गावातील जे काही भांडणं आहे ते मिटले पाहिजे. बघा, तंटामुक्ती मोहीम 15 ऑगस्ट 2007 ला सुरू केली ती. ही डेट IMP करा किंवा पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. ज्यांना माहिती त्यांचं काही टेन्शन नाही. उद्देश होता ग्रामीण भागातील तंटे, वाद आणि छोटे गुन्हे पोलीस ठाणेपर्यंत न नेता ते गावातच समोपचाराने काय करायचे, सोडवणे, जेणेकरून गावातील सामाजिक सलोखा वाढेल. ही संकल्पना कोणाची? गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील, आपले आबा. त्यानंतर तंटामुक्त समिती, प्रत्येक गावात ग्रामसभेमार्फत एक तंटामुक्त समिती निवडली जाते. या समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर अध्यक्ष असं पोलीस पाटील किंवा सरपंच पेक्षा वेगळा, सरपंचापेक्षा वेगळा तटस्थ व्यक्ती पाहिजे, असा नियम आहे इथला. त्यानंतर पारितोषिक, ज्या गावामधील सर्व तंटे मिटवले जातात आणि जे गाव पूर्णतः तंटामुक्त होतं त्या गावांना सरकारकडून रोख पारितोषिक म्हणजे मानचिन्ह दिलं जातं. हे म्हणजे पूर्ण 100% या गावामध्ये एकही भांडण नाही. फार कमी गाव आहे जे तंटामुक्त आहे. ही परिस्थिती, कारण आपले लोक आपल्या लोकांना मागे वळतात. एखादा पुढे चालला त्याला मागे वळायचं, त्याच्याशी भांडणं करायचे. पण ना, याच्यामुळे आपण मागे राहतोय. एकीचं बळ सर्वश्रेष्ठ आहे. त्यासाठी ही काही योजना लक्षात राहू द्या. तंटामुक्ती 15 ऑगस्ट 2007 आर पाटील यांनी सुरू केली होती. नेक्स्ट, मुंबईतील 1993 ला ज्या जातीय धार्मिक दंगलींची चौकशी झाली होती त्या चौकशी कामी कोणता आयोग नेमला होता? महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईतील 1993 ला जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशी कामी कोणता आयोग नेमला? वधवा, श्रीकृष्ण, लिबरहान आणि जैन. तर ह्या जातीय दंगली झाल्या होत्या, यासाठी श्रीकृष्ण हा आयोग नेमण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2. पोलीस पाटील या पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराचं कमीत कमी वयोमर्यादा किती असावी? बघा, पोलीस पाटील आहे, एखाद्याला पोलीस पाटील व्हायचं त्याच्या गावामध्ये, ठीक आहे, तू 100% होऊ शकतो, नो डाऊट. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, काहीतरी गावाचं चांगलं होणार आहे, बरोबर ना? मग गावाचं चांगलं होणार आहे, पण तुझं वयोमर्यादा किती आहे? तुझा 25 आहे, 30 आहे, 35, 40 किती आहे? तर पोलीस पाटील व्हायचं असेल तर बाळा 25 वर्ष असावे. किती? 25 वर्ष. याचे निकष काय सांगताय? तर बघा, पोलीस पाटील व्हाण्यासाठी नियम पहिला आहे, किमान 25 वर्ष पूर्ण असावे, कमाल 45. म्हणजे 25 पासून चालू झाला का 45 पर्यंत तो पोलीस पाटील होऊ शकतो. त्यानंतर उमेदवार कमीत कमी किती असावा? 10वी पास असावा. कमीत कमी 10वी. पूर्वी 8, 7वी पासची होती, परंतु आता काय केली? 10वी करण्यात आली आहे. रहिवासी उमेदवार ज्या गावासाठी अर्ज करताय त्या गावचा तो स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. म्हणजे ज्या गावातला आहे तो त्याच गावातला पाहिजे. नियुक्ती कोण करतं? उपविभागीय दंडाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली जाते. याचं काम काय आहे? तर गावामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे आणि गावातील शांतता सुव्यवस्था राखणे, असं काम आहे पोलीस पाटीलचं. याची नियुक्ती कोण करतं? महसूल विभाग. कोण नियुक्ती कोण करतं? मला वाटेल का पोलीस विभाग, तर तसं नाहीये. नियुक्ती करणारे पोलीस महसूल विभाग करणारे. नेक्स्ट, पोलीस प्रशासन काम करण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? बघा, महसूल विभाग, पोलीस विभाग, पालकमंत्री, ग्रामपंचायत. तर याचं योग्य उत्तर काय आहे? महसूल विभाग. इतकंच सांगितलं हा, जस्ट महसूल विभाग करतं. नेक्स्ट, जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे? रजिया सुलतान, मेहबूबा मुफ्ती, हिना भट, शेख हसीना. तर जम्मू काश्मीरच्या पहिल्या, बघा, पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे? तर मेहबूबा मुफ्ती ह्या आहेत. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. मेहबूबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.
हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा, बघा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? गाडेगाव, गुरुधाम, गुरुग्राम आणि गुरुदक्षिणा. तर गुरगाव हा जो जिल्हा आहे गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. पर्याय 3. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून 6:45 उत्तर अक्षरवृत्तावर आहे. वीर सावरकर पॉइंट, सुभाषचंद्र बोस पॉइंट, इंदिरा पॉइंट, जवाहर पॉइंट. तर सर्वात दक्षिणेकडील काय आहे? इंदिरा पॉइंट आहे. पर्याय क्रमांक 3. सर्वात दक्षिणेकडे काय? तर इंदिरा पॉइंट. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत आहे, बघा कंबाला शर्यत आहे. कंबाला शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? बैल, घोडा, म्हैस, हत्ती. तर कंबाला जी शर्यत आहे ती कंबाला शर्यत म्हैस ह्या प्राण्याशी संदर्भात आहे, म्हैस याच्याशी. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ कोणतं? इंदिरा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि के कामराज. तर खालीलपैकी चेन्नई येथे जे विमानतळ आहे स्थित, तर त्याचं नाव आहे के कामराज. के कामराज. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी ह्या असेही म्हटलं जातं? देवभूमी. उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश यापैकी सर्व. तर देवभूमी जी आहे ती उत्तराखंड आहे. ती उत्तराखंड. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड बँक, महाराष्ट्र बँक, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, म्हणजे काय? कृषी वित्त पुरवठा शेतकऱ्यांना देते का? नाही, शेतकऱ्यांना नाही, इतर बँकांना वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? तुमची नाबार्ड बँक. या नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली किंवा हिचं मुख्यालय कुठे किंवा कोणत्या समितीनुसार स्थापन झाली? असे 3 प्रश्न आपल्याला महत्वाचे. स्थापना केव्हा झाली, मुख्यालय कुठे आणि समिती कोणती होती? तर बघा याचं योग्य उत्तर आहे स्थापना झाली 12 जुलै 1982 ला. नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली? 12 जुलै 1982 ला शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार या बँकेची स्थापना. मुख्यालय म्हटलं तर मुंबई या ठिकाणी. आणि तिचं कार्य काय आहे? तर नाबार्ड बँक थेट शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, तर ती व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांना पुनर्वित्त पुरवठा करते. तिचं काय तर कार्य आहे. कार्य गरजेचं नाहीये, पण हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. स्थापना 82, कोणती समिती? शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार आणि मुख्यालय कुठे? तर मुंबई. ओके, नेक्स्ट. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा? यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया. पांढरे सोने कोण पिकवतं? पांढरे सोने पिकवतं महाराष्ट्रामध्ये. अन्नधान्याचं पीक कोणतं आहे? तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू. तर महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचं पीक जे आहे ते ज्वारी आहे. तर ज्वारीचे कोठार कशाला म्हणतात? ज्वारीचे कोठार कशाला म्हणतात? सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? सोलापूर या जिल्ह्याला म्हणतात. भारतामध्ये गुलाबी क्रांतीचे जनक? वर्गीस कुरियन, सॅम पित्रोदा, डॉक्टर स्वामीनाथन आणि दुर्गेश पटेल. तर वर्गीस कुरियन माहिती तुम्हाला, दूध उत्पादन वगैरे. सॅम पित्रोदा तर नाहीच आहे. स्वामीनाथन हरित क्रांतीचे, बरोबर ना. मग उरलं काय? दुर्गेश पटेल. पर्याय क्रमांक 4. गुलाबी क्रांती म्हणलं की समजायचं दुर्गेश पटेल हे त्याचं योग्य उत्तर आहे. काय तर गुलाबी क्रांतीचे जनक ते मानले जातात. हिंगोली जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्पाचा त्यांचे जलसाठा समतेनुसार चढत्या क्रमाने योग्य पर्याय. हिंगोली जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्पांचा त्यांचे जलसाठा क्षमतेनुसार चढत्या क्रमानुसार योग्य पर्याय सिद्धेश्वर, एलदरी, इसापूर, एलदरी, सिद्धेश्वर, इसापूर, सिद्धेश्वर, इसापूर, एलदरी, इसापूर, सिद्धेश्वर, एलदरी. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 सिद्धेश्वर, एलदरी, इसापूर हिंगोली जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प त्यांचे जलसाठा क्षमतेनुसार चढत्या क्रमाने योग्य पर्याय. ओके, पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही? नाही वर जास्त काम करायचं. काही झालं ना प्रश्न पूर्ण वाचा, प्रॅक्टिस जास्त करा. आताच्या कंडिशनला जो विद्यार्थी PYQ करेल तो विद्यार्थी नोकरीला लागणार आहे.
ओके, जो कोणी आहे ना ज्यांनी जास्तीत जास्त PYQ केलं ना त्याला 100% नोकरी. आता सिलेबसचा टाइम आहे का? सिलेबसचा टाइम कमी आहे आता. जो प्रकार नाही येत ते त्याच्यावर जास्त भर द्या. पण जीके तर माझं म्हणणं आहे की PYQ वर जास्त काम केलं पाहिजे. जेवढे विचारले गेलेले प्रश्न किंवा नवीन नवीन प्रश्न ॲज इट इज जशा तसे येतात ते. आलं लक्षात? मग बघा पुढीलपैकी कोणती जमात नाहीये? गौंड आहे, वारली पण आहे, भिल्ल पण आहे, चेंचू नाहीये, चेंचू. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणता परिस्थितीत मनोऱ्याचा प्रकार नाही? मनोऱ्याचा प्रकार नाही. संख्येचा मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा, अन्नजाळी मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. तर खालीलपैकी कोणता परिस्थिती मनोऱ्याचा प्रकार नाहीये? तर अन्नजाळी मनोरा हा प्रकार नाहीये. क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते तेव्हा काय होतं? तापमान कमी होतं, तापमान वाढतं, तापमानात बदल होत नाही, अतिनील प्रारण अधिक प्रमाणात जमिनीपर्यंत पोहोचतो. तर प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, त्यावेळी काय होतं? तापमान देखील वाढतं. त्यावेळी काय होतं? तापमान देखील वाढतं. म्हणून योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. हवामानाबद्दल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. ह्या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? उंचीवरील झाडांना वलय, हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो, वरीलपैकी सर्व. तर हवामानाबद्दल ही नैसर्गिक सतत प्रक्रिया आहे. कोणती माहिती आहे का? उंचीवरील झाडांमध्ये वलय हे पण बरोबर आहे. हिमनदीची प्रगती आणि माघार हे पण बरोबर आहे. आणि हिमनदी तलावांमध्ये गोळा साठतो हे पण बरोबर आहे. म्हणजेच वरीलपैकी 4 पण काय तर बरोबर. म्हणून त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? 4 हे बरोबर आहे. ओके, समजतंय? जर समजत असेल सर्वांनी व्हिडिओला एक चांगली कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला आपलं लेक्चर पोहोचवायचंय. जर PDF हवी असेल तर बघा हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 8329603029. इथं तुम्हाला PDF भेटणार. संपूर्ण पोलीस भरती बॅच आपली, तर संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये आपण ही PDF ऍड केले. अशा भरपूर आहे जे तुम्हाला फायदा होणार आहे. विथ लेक्चर पण भेटतंय तुम्हाला, बरं ना? पोलीस भरती बॅच मध्ये PDF प्लस लेक्चर भेटते. आणखीन काय पाहिजे? ओके, समजतंय सर्वांना? चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आता आपण सुरुवातीलाच बघितलं होतं बघा, केरळचं होतं मोहिनीअट्टम आणि भरतनाट्यम मी सांगितलं होतं की तमिळनाडू राज्याचं काय तर भरतनाट्यम आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असतं. ओके, चलो. लवलीना लवलीना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ही खेळाडू आहे आणि तिचा खेळाचा प्रकार कोणता आहे? क्रिकेट, बॉक्सिंग, हॉकी की टेनिस? तर लवलीना बोर्गोहेन ही जी आहे खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित. क्रिकेट, हॉकी आणि टेनिस नाही तर बॉक्सिंग हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जम्मू व काश्मीर कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आले? बघा जम्मू काश्मीर अगोदर हा केंद्रशासित नव्हता, नंतर तो केंद्रशासित झाला. कोणत्या तारखेपासून झाला? तर बघा 5/10/2019, 15/10/2019, 26/10/2019 की 31/10/2019. याचं योग्य उत्तर काय? 31/10/2019. जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा होता. तो कलम कोणता होता जम्मू काश्मीरचा? तर 370. हा 370 जो कलम आहे हा कलम काय केला तर हा रद्द करण्यात आला. ओके, हा रद्द करण्यात आला, लक्षात असू द्या. आणि 31/10/2019 ला याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं. सोप्या भाषेत लक्षात ठेवा, जास्त अवघड करून घ्यायची गरज आहे का तर नाही. राधानगरी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अगोदर प्रश्न होता की राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न होता, तर त्याचं योग्य उत्तर होतं भोगावती. आता आपल्याला विचारलंय जिल्हा, मग तिथं आपण लिहून दिला होता जिल्हा कोणता आहे राधानगरीचा? कोल्हापूर. राधानगरी धरणाचा जिल्हा कोणता आहे तुमचा? कोल्हापूर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट. म्युकर मायकोसिस हा आजार कशामुळे होतो? सॉरी, म्युकर मायकोसिस हा आजार कशाने? जीवाणू, विषाणू, बुरशी आणि प्रोटोजोआ. तर म्युकर मायकोसिस हा जो आजार आहे ना
तर हा आजार तुमचा बुरशीजन्य आजार आहे. कसा आहे तर बुरशीजन्य, जीवाणू, विषाणू, प्रोटोझोआ नाही तर बुरशीजन्य. याच्याबद्दल आणखीन माहिती असेल तर आपण जाणून घेऊया. बघा, म्युकरमायकोसिस, ज्याला सामान्य भाषेत ब्लॅक फंगस असं म्हणतात. सोप्या भाषेत काय म्हणतात, ब्लॅक फंगस असे म्हणतात. हा आजार बुरशीमुळे होतो. या आजाराबद्दल महत्वाची माहिती असं की हा म्युकरमायकोसिस नावाच्या बुरशीच्या समूहामुळे होतो. निसर्गात प्रामुख्याने माती, सडलेली फळे, जी खराब झाली फळे, पालापाचोळा आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमध्ये हा काय करतो, आढळतो. कोणाला धोका जास्त असतो याचा, बघा, ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहेत, किंवा ज्यांना उपचारादरम्यान दीर्घकाळ स्टिरॉइड्स द्यावे लागतात, अशांना ह्या व्यक्तीला बुरशी संसर्गजन्य होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. परिणाम, हे बुरशीचे प्रामुख्याने नाक, डोळे, सायनस, मेंदूवर परिणाम करते. काही गंभीर प्रकारांमध्ये फुफ्फुसांनाही संसर्ग होऊ शकतो. हा त्याचा म्युकरमायकोसिस बद्दल काय तर ही माहिती आहे. याच्यामध्ये फक्त काय एवढंच लक्षात ठेवा, कशामुळे होतं, बुरशीजन्य. ओके, हे एवढा पॉइंट लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर हा काय कशाला त्रास होऊ शकतो, तर आपल्या फुफ्फुसांना. हे एक महत्वाचं आहे. हे दोन असू द्या. ओके, चलो नेक्स्ट. भारताचा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि भारतरत्न. आता याबद्दल आपण काय करूया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कारण भारतरत्न हा पुरस्कार जो आहे तो हा तुमचा IMP. ओके, IMP, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. तर सर्वोच्च पुरस्कार आहे तुमचा भारतरत्न. पहिला केव्हा सुरुवात झाली ती भारतरत्न पुरस्काराची? बघा, 1954 ला भारतरत्न पुरस्काराची स्थापना किंवा सुरुवात केव्हा झाली, तर 2 जानेवारी 1954 ला सुरुवात झाली. उद्देश काय याचा, बघा, कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पहिला भारतरत्न पुरस्कार हा कोणाला देण्यात आला होता, तर 1954 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. बरेचसे विद्यार्थी हा प्रश्न चुकतात, त्याच्यामुळे महत्वाचं लक्षात ठेवा. पहिली विजेते कोण आहे, 1954 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, सी राजगोपालचारी आणि डॉक्टर CV रमन. डॉक्टर CV रमन ह्या तिघांना दिला होता. पण 54 ला जरी दिला असेल तर महिन्यांमध्ये फरक असतो, बरं ना. वर्ष 54 आहे, तिघांना दिला मान्य, पण त्या महिन्यांमध्ये फरक आहे. मग सगळ्यात पहिले कोणाला दिला, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. हे महत्वाचं आहे. त्यानंतर पहिली महिला म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळालेली पहिली महिला कोण आहे, तर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 साली भारतरत्न हा पुरस्कार दिला होता. बरं, मरणोत्तर पहिले विजेते कोण आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे लाल बहादूर शास्त्री 1966. मरणोत्तर विजेते कोण आहे, तर लाल बहादूर शास्त्री 1966. त्यानंतर आणखीन जाणून घ्या. बघा, इमेज पण टाकली तुम्हाला, लक्षात असावं त्यासाठी. विदेशी विजेते कोण आहे, खान अब्दुल गफ्फार खान 1987 आणि नेल्सन मंडेला 1990. हे विदेशी व्यक्ती आहे. क्रीडा क्षेत्रातले पहिले विजेते म्हणजे जे क्रीडा क्षेत्रामधून असं कोण आहे ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर 2014. सर्वात हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे, तर सचिन तेंडुलकर. असं देखील विचारतील की भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण. तसं विचारलं ना, सर्वात तरुण राष्ट्रपती कोण, तसंच सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे, सचिन तेंडुलकर. भारतरत्न हा पहिल्या क्रमांकाचा, पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा, पद्मभूषण तिसरा आणि चौथा काय तर पद्मश्री. परत जर कधी भारतरत्न पुरस्कारावर जर प्रश्न जर आला तर आपण आतापर्यंत सगळे जेवढे व्यक्ती आहे ना, तर सगळे व्यक्ती आपण कव्हर करूया. ओके, आतापर्यंत एवढं सफिशियंट आहे. ही भारतरत्नाची इमेज आहे, लक्षात असू द्या. म्हणजे पाठ होऊन जातं, बाकी काही नाही. एक छोटासा प्रयत्न केला, चांगला वाटला असेल तर नक्की कमेंट करा त्यामधल्या. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर आहे? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. ओझोनचा स्तर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर विचारले तुम्हाला? उष्णकटिबंधीय, समताप मंडल, मेसोस्फियर आणि आयनोस्फियर. तर ओझोनचा थर समताप मंडल ह्या ठिकाणी आहे. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर आहे, तर समताप मंडल या स्तरावर आहे. 2. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 19 नोव्हेंबर, 12 मे, 12 जानेवारी, 20 जानेवारी. तर राष्ट्रीय जो युवा दिन आहे, राष्ट्रीय युवा दिन हा केव्हा साजरा केला जातो? बघा, हा केव्हा साजरा केला जातो, तर 12 जानेवारीला.
बरं 12 जानेवारीला युवक दिन हा का बनवला जातो? तर त्या दिवशी आहे स्वामी विवेकानंद युवक दिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. हा, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आणखीन एक आहे आपल्या राजमाता जिजाऊ आहे. राजमाता जिजाऊ यांचा देखील जन्मदिन आहे. यांचा देखील काय तर जन्मदिन केव्हा? तर 12 जानेवारीलाच आहे. दोन्ही पण विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ 12 जानेवारी. म्हणून युवक दिन कधी? तर 12 जानेवारी. 1863 ला जन्म आहे त्यांचा विवेकानंदांचा. सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे देखील म्हणतात? बघा, सौर मालिकेमध्ये असा कोणता ग्रह आहे ज्या ग्रहाला काय म्हटलं जातं? तर लाल ग्रह असं म्हटलं जातं. बघा, लाल ग्रह कोणता आहे? शुक्र आहे, शनी आहे, मंगळ आहे की प्लुटो आहे? तर सौर मालिकेतील कोणता ग्रह लाल आहे? तर तुमचं याचं योग्य उत्तर काय असणार? मंगळ जो ग्रह आहे, मंगळ ग्रह, तर हा तुमचा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. कोणता आहे? लाल ग्रह. मग लाल ग्रह कसा असतो बघायचं का तुम्हाला? चला तो पण दाखवून देतो. त्याची इमेज पण आपण क्रिएट घेतलेली इथे. बघा, लाल ग्रह डोळ्यासमोर इमेज लक्षात ठेवा. ही इमेज म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. ओके, मग आता इथं लक्ष द्या. लाल रंगाचे कारण. लाल रंगाचे कारण काय? मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात लोह ऑक्साईड म्हणजेच गंज आढळतो. ह्यामुळे ह्या ग्रहाला तांबूस लाल रंग आहे. म्हणजे पूर्ण लाल आहे का? नाही, तर तांबूस लाल रंग दिलेला आहे. इथं समोर दिसत असेल तुम्हाला. ओके, त्यानंतर विशेष वैशिष्ट्य काय? मंगळावर सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत ऑलिपन्स मॉन्स आणि सर्वात मोठी दरी वेलेस मॉरिनिस ही आहे. आणि उपग्रह मंगळाला 2 आहे. कोणकोणते? बघा, फोबस आणि डिमोस. समजतात? उपग्रह किती आहे? 2 आहेत. एक आहे फोबस नावाचा, दुसरा आहे डिमोस नावाचा. असे 2 उपग्रह आहेत नैसर्गिक. आणि सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ऑलिपन्स मॉन्स आहे. आणि सर्वात मोठी दरी वेलेस मरीन रिस आहे, ही आहे. ओके, लक्षामध्ये हे लक्षात असू द्या. लाल आहे का? तर नाही, तांबूस लाल रंगाचा आहे. अशा प्रकारचा मंगळ ग्रह दिलेला आहे इथे. ओके, नेक्स्ट. ABS चा पूर्ण अर्थ काय होतो? अँटी ब्रेक सिस्टीम, अँटी ब्रेक साऊंड, असिस्टंट ब्रेक सिस्टीम, ऑटो ब्रेक सिस्टीम. बघा, ABS चा पूर्ण अर्थ काय होणार आहे? तर ABS चा पूर्ण अर्थ असा होणार अँटी ब्रेक सिस्टीम होणार आहे. अँटी ब्रेक सिस्टीम हा त्याचा योग्य अर्थ आहे. पर्याय क्रमांक 1. बघा, भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढीलपैकी कोणता? राष्ट्रीय आणीबाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. त्याला आपण IMP करूया. राष्ट्रीय आणीबाणी हा कालावधी आतापर्यंत किती वेळा आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आहे किंवा आणीबाणीचा कलम काय आहे हे सर्व महत्वाचं आहे. 1975 77, 1974 76, 1976 78, 1975 78. तर भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातील योग्य उत्तर असणार आहे. पण हेच महत्वाचं आहे का? नाही, याच्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेऊया. बघा, राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू केली होती राष्ट्रीय? तर 3 वेळा लागू केली होती. बघा, त्यापैकी तिसरी जी आणीबाणी होती सर्वात जास्त चर्चेत राहिली होती. कोणी केली होती? तर श्रीमती इंदिरा गांधी. श्रीमती इंदिरा गांधी यांनी केली होती. इंदिरा गांधी यांनी लागू केली. ती इमेज मुद्दामून टाकली म्हणजे लक्षात असावी तुमच्या. ओके, 25 जून ते 21 मार्च 1977 या काळामध्ये लागू केली होती. या आणीबाणीबद्दल महत्वाचे तथ्य खालील प्रकारे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून तत्कालीन जे राष्ट्रपती होते, राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी काय केली? घोषित केली होती. कारण आणीबाणी घोषित करायचा अधिकार कोणला आहे? राष्ट्रपतींना आहे. मग त्यांच्या शिफारशीवरून फखरुद्दीन अली अहमद यांनी ती घोषित केली होती. त्यानंतर कारण त्याचा असं आहे, संविधानातील अंतर्गत अंशता या कारणास्तव या आणीबाणी लागू करण्यात आली होती. कोणत्या कलमानुसार लागू केली होती? 352. म्हणजे जर आपल्याला असा प्रश्न जर आला ना, राष्ट्रीय आणीबाणी कलम असा जर आपल्याला सरळ प्रश्न आला, याचं योग्य उत्तर काय सांगायचं? 352 सांगायचं. या कलमानुसार समाप्ती 21 महिन्यांच्या कालावधीनंतर 21 मार्च 1977 ला ही आणीबाणी मागे घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन देशात पहिलं बिगर काँग्रेस सरकार आलतं. बघा, सॉरी, त्याच्यानंतर काय आला? पराभव झाला आणि 1971 ला नवीन बिगर काँग्रेस सरकार पक्ष म्हणजे सत्तेवर आलं.
आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी झालेली आहे. पहिली झाली ती 1962 ला भारत चीन युद्धाच्या वेळी, भारत चीन युद्ध झालं तेव्हा. दुसरी 1971 ला झाली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी. आणि तिसरी आणीबाणी 1975 ला अशांततेच्या कारणावरनं. अशा तिन्ही पण लक्षात असू दे. ओके, नेक्स्ट. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती? पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, PV नरसिंहराव. तर 20 कलमी कार्यक्रमाची जी घोषणा आहे ती इंदिरा गांधी यांनी केली होती. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. इंदिरा गांधी यांनी काय केलं तर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा. भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली? मुंबई, खरगपूर, मद्रास या कानपूर. तर भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही जी काही संस्था आहे ही खरगपूर ह्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. खरगपूर. खरगपूर कोणत्या ठिकाणी? तर पश्चिम बंगाल. खरगपूर कुठे? तर पश्चिम बंगाल ह्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला पहिला दूरसंचार उपग्रह कोणता? इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला पहिला दूरसंचार उपग्रह आर्यभट्ट, इनसॅट 1B, रोहिणी 75 आणि ऍपल. तर याचं योग्य उत्तर काय? इस्रोने भारतात तयार केलेला ऍपल जो आहे, ऍपल हा पहिला दूरसंचार उपग्रह आहे. पहिला दूरसंचार उपग्रह कोणता आहे? आपला ऍपल आहे. नेक्स्ट. भूदल प्रमुखांना काय म्हणतात? जनरल, ऍडमिरल, एअर चीफ मार्शल आणि ब्रिगेडियर. भूदल प्रमुखांना काय म्हणत असतील? तर जनरल असं म्हणतात. भूदल प्रमुख जे असतात त्यांना असं म्हटलं तर जनरल. भारताची प्रमाण वेळ ही स्थानिक वेळेनुसार निश्चित करण्यात आलेली आहे. या स्थानिक वेळेनुसार कोणत्या स्थानिक वेळेनुसार? 82°30 पूर्व रेखावृत्त, 82°30 पूर्व रेखावृत्त म्हणले, त्यानंतर 82° पूर्व अक्षरवृत्त आणि 82°30 पश्चिम रेखावृत्त. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 82° पूर्व रेखावृत्त. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 काय? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट. कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर गोलमेज परिषद एकूण किती झाल्या? बघा, गोलमेज परिषद एकूण किती झाल्या आता? 3. पहिली गोलमेज परिषद, पहिली गोलमेज, दुसरी गोलमेज आणि तिसरी गोलमेज. आता पहिली कधी झाली होती? 1930, 1931, 1932. लक्षात काय ठेवायचं? फक्त शेवटचे 2 डिजिट. तेव्हा 30, 31, 32. पहिली, दुसरी, तिसरी गोलमेज परिषद 30, 31, 32 शॉर्टकट मध्ये. तिन्ही पण कोणत्या ठिकाणी झाल्या होत्या माहितीये? तर तिन्ही पण लंडन या ठिकाणी झाल्या होत्या. तिन्ही पण कोणत्या ठिकाणी? तर लंडन या ठिकाणी झाल्या होत्या. मग पहिल्या महात्मा गांधी कितव्या होत्या? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला. महात्मा गांधी कितव्या गोलमेज परिषदेला? तर दुसऱ्या. आणि 3ही गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होतं? बघा, 3ही गोलमेज परिषद उपस्थित कोण होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3ही गोलमेज परिषदेला काय होते? उपस्थित होते. काय म्हणून उपस्थित होते? अस्पृश्यांचे प्रतिनिधी. काय म्हणत होते? तर अस्पृश्यांचे सॉरी, अस्पृश्यांचे प्रतिनिधी होते म्हणून. ओके, बघा, पहिली 30 ला झाली, दुसरी 31, तिसरी 32 ला महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला. आणि 3ही गोलमेज परिषदेला कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कोणत्या ठिकाणी झाल्या? तर लंडन या ठिकाणी. मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर दुसरी, पर्याय क्रमांक 2. मी हे का दिलं तर हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. गोलमेज म्हणजे काय? सायमन कमिशन आलं होतं भारतामध्ये. ते सायमन कमिशन जेव्हा आलं होतं ते अपयशी ठरलं होतं. त्यासाठी परत एकदा त्याच्यावर विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषद घेण्याचं ठरवलं, म्हणून त्या झाल्या होत्या. चलो, हरकत नाही. किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? बघा, किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष या 35 वर्ष. तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसभा लढवण्यासाठी. बघा, राज्यसभा
लढवण्यासाठी उमेदवाराचं वय असावा 30 वर्ष पूर्ण. आता राज्यसभेचा कार्यकाल किती, सदस्यांचा कार्यकाल किती, किती सदस्य निवृत्त होतात, किती वर्षांनी निवृत्त होतात, हे पण महत्व आहे याला, ते पण जाणून घेऊया आपण. बघा, राज्यसभा, ओके, हे जुनं सभागृह आहे, पण मग ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी फोटो ओके. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. राज्यसभेचा जर तुम्हाला कधी जर असं विचारलं की कार्यकाळ किती, कार्यकाळ किती राज्यसभाचा, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. हे कधी विसर्जित होतं का, तर कधीच विसर्जित होत नाही राज्यसभा. ओके, कायमस्वरूपी ते, फक्त सदस्य रिटायर होता, बाकी राज्यसभा कधी विसर्जित होऊ शकत नाही. प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष आहे. बघा, प्रत्येक सदस्यांचा कार्यकाल किती, तर 6 वर्ष दिलेला आहे. निवृत्त दर 2 वर्षांनी एकाच 3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी परत ते नवीन सदस्य निवडले जातात, तितकेच. बरोबर, एकाच 3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी तितकेच नवीन सदस्य निवडले जातात. पात्रता काय, तर भारताचा नागरिक असावा, ठीक आहे. वयोमर्यादा 30 वर्ष आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात, तर भारताचे उपराष्ट्रपती. म्हणजे जे आता सध्याला भारताचे उपराष्ट्रपती आहे ते राज्यसभेचे कोण असणार आहे, तर अध्यक्ष असणार आहे किंवा सभापती असणार आहे. मग मला सांगा, उपसभापती किंवा उपाध्यक्षांची निवड कोण करतं किंवा कुठून केली जाते, तर राज्यसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. मग का करतात, जर अध्यक्ष जर जागेवर नसल, अध्यक्ष काही कामानिमित्त जर बाहेर असेल, तर त्यांच्या कामकाज कोण बघणार आहे, उपाध्यक्ष बघणार आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. ओके, म्हणून त्याचं हे लक्षात असू द्या. ओके, लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे, ही आपली राज्यसभा आहे. यावर आपल्याला पेपरला प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते, महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजकुमारी अमृत कौर, हंसबन मेहता. तर संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते, महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 1. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला एवढी ऊर्जा मिळते, किती, 4 कॅलरी, 6 कॅलरी, 9 कॅलरी, 12 कॅलरी. तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. किती, तर 9 कॅलरी, पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी चुकीचा पर्याय, अंदमान व निकोबार बेट समूहात एकूण 572 बेट आहे, बरोबर आहे. अंदमान निकोबार मध्ये 572 बेट आहेत. अंदमान व निकोबार ही दोन्ही बेटे 10 डिग्री चॅनलने वेगळी झाली आहेत, बरोबर. बॅरन बेटावर भारतातलं एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट आहे, हा पण प्रश्न आपण बघितलेला आहे. अंदमान बेट हे दक्षिणेकडील बेट आहे व निकोबार बेट हे उत्तरेकडील बेट आहे. असं वेगवेगळं आहे का, नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय तर चुकीचं आहे. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला लावला ना, मग चुकीचं काय, अंदमान बेट हे दक्षिणेकडे बेट आहे, निकोबार बेट हे उत्तरेकडील बेट आहे, हा काय तर चुकीचा आहे. नेक्स्ट, हिमालयन पर्वत रांगेतील खालीलपैकी कोणते शिखर सर्वोच्च शिखर आहे, हिमालयन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर, नंगा पर्वत, नंदादेवी, कांचनगंगा आणि कोमत. तर हिमालयातील पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे, कांचनजंगा, म्हणजे कांचनगंगा पाहिजे होतं इथं, कांचनगंगा. ओके, दिलेल्या पर्यायामधनं. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा स्तर कोणत्या भागात आढळतो. बघा, महत्वाचं आहे, सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहे ते शोषून सजीव सृष्टीचं रक्षण करणारा ओझोनचा स्तर हा कोणत्या भागामध्ये स्थित आहे, तपांबर, मध्यांबर, सीतांबर आणि बाह्यांबर. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, स्थितांबर हे योग्य उत्तर आहे. कोणत्या ठिकाणी स्थित आहे तो, स्थितांबर या ठिकाणी स्थित आहे, म्हणून 3 काय तर योग्य. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, महत्वाचा आयएमपी प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडनं, म्हणजे आपण जे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहे यांची आपण निवडणूक घेतो, मग ही निवडणूक हे कोणत्या देशाकडनं आपण स्वीकारलेलं आहे, मला सांगा. कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगू, योग्य उत्तर असणार आहे आयर्लंड देशाकडनं आपण आपल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तरतूद आपण स्वीकारली. मग आयर्लंडकडनं आपण आणखीन काय स्वीकारले माहितीये, मार्गदर्शक तत्वे. आणखीन काय तर मार्गदर्शक तत्वे जे आहे ते देखील आपण त्यांच्याकडनं स्वीकारले. बाकीचे इतर देश त्यांच्याकडनं काही ना काही तर घेतलं असेल की नाही. मग बघा, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, भारतीय राष्ट्रपतींची निवड
अप्रत्यक्षपणे होते, अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने केली जाते. आता एक अप्रत्यक्ष म्हणजे काय माहिती का, ज्यांना आपण मतदान करत नाही त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष, ज्यांना आपण स्वतः मतदान करतो त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. सोप्या भाषेत राज्यसभेवर सदस्यांचं नामनिर्देशन कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड केली जाते. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंड कडनं स्वीकारलेत. बघा, मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडनं, तर आयर्लंड हे देशाकडनं स्वीकारले आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, हा लिहून ठेवा प्रश्नपत्रिके. ओके. नंतर प्रबळ कॅनडाकडनं काय, प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघ राज्य राज्यपालांची नियुक्ती, हे 2 पॉइंट तिथे लिहा. संघ राज्य आणि राज्यपालांची नियुक्ती कोणत्या देशाकडनं, कॅनडा या देशाकडनं. ऑस्ट्रेलियाकडनं आपण काय स्वीकारलंय, समवर्ती सूची. ऑस्ट्रेलियाकडनं आपण काय स्वीकारलंय, समवर्ती सूची. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवायचं, हे कोणाकडनं ऑस्ट्रेलियाकडनं आपण स्वीकारलेलं आहे. अमेरिकेकडनं काय घेतलंय बघा, मूलभूत हक्क, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि उपराष्ट्रपतींचे पद. अमेरिकेकडनं काय, मूलभूत हक्क, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि उपराष्ट्रपतींचे पद, हे आपण ह्या देशाकडनं स्वीकारलेलं आहे. ओके. नेक्स्ट, बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे. म्हणजे बंदुकीतून जी गोळी सुटते ती बंदूक जोराने काय होतं, मागे ढकलली जाते. पण न्यूटनचा कोणता नियम आहे हा, बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर न्यूटनचा हा तिसऱ्या नियमाच्या आधारावर आहे. कितव्या, तर तिसऱ्या नियमावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 3. जयगड खाडी कोणत्या नदीवर वसलेली आहे, मुचकुंद, भारजा, शुक आणि शास्त्री. तर जयगड शास्त्री रत्नागिरी, जयगड शास्त्री कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे. हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वज्र सॉरी, थोडी तब्येत बरी नाही त्यामुळे, पण तुमचे पेपर आहे, पेपर असल्या कारणाने किंवा जीकेचे प्रश्न महत्वाचे तिथं नो एक्सक्यूज, म्हणून ते कंटिन्यू घ्यायचे आपल्याला. ओके, थोडंसं ऍडजस्ट करा फक्त. वज्रगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे. तर वज्रगड जो किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही म्हटलेलं आहे. बघा, गोदावरी नदी हे कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही, बीड, नाशिक, परभणी आणि गोंदिया. तर गोदावरी जी नदी आहे ना, गोदावरी नदी ही गोंदिया जिल्ह्यातनं वाहते का, तर वाहत नाही गोंदिया जिल्ह्यातनं. बाकी बीड, नाशिक, परभणी तीनही जिल्ह्यातनं वाहते. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी किती, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती. बघा, महाराष्ट्रातील आहे 668. भारतातील लांबी किती, भारतातील लांबी किती, 1465. 1465. गोदावरीच्या किनारी, गोदावरी नदीच्या किनारी कोणकोणते शहर वसले, कोणते शहर वसलेले आहेत. बघा, नाशिक, नाशिक, कोपरगाव, कोपरगाव, पैठण, पैठण, पुणतांबे, पुणतांबे, जाम, गंगाखेड, नांदेड, राक्षस भवन, राजमहेंद्री. राजमहेंद्री, हे राजमहेंद्री जे आहे हे शेवटचं ठिकाण आहे गोदावरीचं, आंध्र प्रदेश राज्यामध्ये काय तर स्थित आहे गोदावरीचं. ओके, हे शेवटचं ठिकाण आहे, लक्षात असू द्या. नाशिक, कोपरगाव, पैठण, पुणतांबे, जाम, गंगाखेड, नांदेड, राक्षस भवन, राजमहेंद्री. महाराष्ट्रातील लांबी म्हटलं 668, भारतातील 1465. उगम म्हटलं तर ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी. नाशिक सर्वात मोठं खोरं म्हटलं गोदावरीचंच आहे. ओके, दक्षिण भारताची गंगा पण हिला म्हणतात. गोदावरीची खूप माहिती आहे, पण आता सफिशियंट आहे एवढी, कारण आपल्याला पुढचे PYQ घ्यायचे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला वन्यजीव DNA, बघा, पहिला वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोणत्या जिल्ह्यात आहे, नागपूर, मुंबई, पुणे यापैकी नाही.
तर महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा जी आहे ती नागपूर जिल्ह्यामध्ये काय तर स्थित आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक 1. मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा या दिवशी झाला. कोणत्या दिवशी झाला? 14 जानेवारी 1994, 14 फेब्रुवारी 1994, 14 मार्च 1994 आणि 14 डिसेंबर 1994. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पहिले अगोदर मराठवाडा विद्यापीठ होतं आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नंतर काय आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. मग ह्या विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? पहिले ते महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाची स्थापना. आता इथं फिरवलंय बघा तुम्हाला कसं. इथं 14 जानेवारी, 14 मार्च, 14 फेब, 14 डिसेंबर चुकवण्यासाठी, बरोबर ना. तर तसा मुद्दा म्हणून देता, म्हणून अभ्यास करताना पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याची स्थापना झाली 1958 ला. कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थित आहे 1958 ला आणि नाम विस्तार झाला 14 जानेवारी 1994. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. तेजस उडवणारी पहिली महिला वैमानिक कोण आहे? मोहना सिंह, रंजना प्रकाश, अवनी चतुर्वेदी यापैकी नाही. तर तेजस उडवणारी पहिली महिला कोण आहे वैमानिक? तर मोहना सिंह. मोहना सिंह पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नैसर्गिक वायू कोणत्या ठिकाणी आढळतो? फलामध्ये, वातावरणात, भूगर्भात आणि जंगलामध्ये. तर नैसर्गिक जो वायू आहे तो भूगर्भामध्ये आढळतो. पर्याय क्रमांक 3. कोणत्या ठिकाणी? तर भूगर्भामध्ये आढळतो. नेक्स्ट. पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मिझोरम, आंध्र, केरळ आणि मणिपूर. तर बघा पुंगचोलम, पुंगचोलम ही लोककला नृत्य ही जी आहे ती मणिपूर राज्याशी निगडित आहे. कोणत्या राज्याशी? तर मणिपूर या राज्याशी निगडित आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. पृथ्वी स्वतःभोवती 1 अंश फिरण्यासाठी किती मिनिटं लागतात? 2, 4, 8 की 16? तर पृथ्वीला स्वतःभोवती 1 अंश जर फिरायचंय 1 अंश तर तिला लागतात 4 मिनिटे. किती मिनिटे लागतात? 4 मिनिटे. ओके, कारण एकूण मिनिटे किती? 1440 भागिले 360 अंश करावं लागतं. त्याचं योग्य उत्तर असणार आहे 4. 36 चौक किती होता? 144 होता, म्हणून 4 अंश त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बुस्टर वारे कोणत्या देशात आढळतात? फ्रान्स, चीन, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका. बुस्टर वारे जे आहे ते बुस्टर वारे जे आहे ते न्यूझीलंड देशामध्ये आढळतात. कोणत्या देशामध्ये? न्यूझीलंड या देशामध्ये. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? गुरु, शनी, शुक्र, युरेनस. आपल्याला काय म्हटलंय? सर्वात तेजस्वी ग्रह म्हटलेलं आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह असं म्हटलंय. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. शुक्र हा सर्वात तेजस्वी दिलेला आहे. नेक्स्ट. पेरू या फळामध्ये कोणते ऍसिड आहे? पेक्टिन, अरेकोलिन, कॅस्पासिन आणि सिनिओल. पेरू या फळामध्ये कोणते ऍसिड आहे? तर पेक्टिन हे ऍसिड आढळतं. पेक्टिन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण कृषी विद्यापीठ किती आहे? बघा 2, 3, 4, 5. तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहे. किती? 4. त्याचा ट्रिक आहे फुले पंजाब बाळा वसंत. महात्मा फुले पहिलं जर विचारलं तर महात्मा फुले. दुसरं विचारलं पंजाबराव देशमुख. सुरुवातीचे नाव लक्षात ठेवा फक्त. ओके, फुले पंजाब. त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. मग आपल्याला जर स्थापना जर विचारली 1968, 1969, 1972, 1972. शेवटचे 2 डिजिट लक्षात ठेवायचे. 68, 69, 72 यांना म्हणायचं फुले पंजाब बाळा वसंत. फुले पंजाब बाळा वसंत 68, 69, 72. जर आपल्याला ठिकाण जर विचारलं ठिकाण
तर ठिकाण सांगायचं राहुरी, राहुरी, अकोला, दापोली, परभणी. राहुरी, अकोला, दापोली, परभणी ठिकाण. हे बघा परत एकदा सांगतो. ठिकाण पहिले नाव काय? महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. एवढं करायचं का? नाही. फक्त पहिले नाव फुले, पंजाब, बाळा, वसंत, शेवटचे 2 डिजिट 68 69 72 72. त्यानंतर राहुरी, अकोला, दापोली, परभणी. आलं लक्षामध्ये? 68 69 72 72 राहुरी, अकोला, दापोली, परभणी. कुठंतरी लिहून ठेवा आणि रोज पाठ करा. 5-6 दिवसामध्ये ट्रिक लक्षात येऊन जाईल. ओके, नेक्स्ट म्हणजे लक्षात राहील तुमच्या. टोमॅटो, वांगी, मिरची ह्या प्रकारामध्ये मोडत्या. कोणत्या प्रकारामध्ये? बघा, शेंग वर्गीय भाज्या, फळभाज्या, कंदभाज्या आणि पालेभाज्या. तर टोमॅटो, वांगी आणि मिरची या फळभाजे ह्या प्रकारामध्ये मोडतात. कशामध्ये? तर फळभाज्या ह्या प्रकारामध्ये. नेक्स्ट, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलली जाते? दोन्ही सभागृह म्हणजे कोणते सभागृह दोन? बघा, राज्यसभा प्लस लोकसभा ह्या दोघांची जी काही संयुक्त बैठक बोलवली जाते ते कलम 108 नुसार. बरोबर? बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, बैठक बोलवण्याचा अधिकार, बैठक बोलवण्याचा अधिकार, संयुक्त बैठक म्हणजे दोघांची एकत्रित बैठक, राष्ट्रपतींना. आणि ह्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे आपण म्हणूया सभापती. लोकसभेचे सभापती हे काय करता? अध्यक्षस्थान भूषवता. ओके, लक्षात असू द्या. काय? राज्यसभा प्लस लोकसभा 108 कलम आहे. त्यानंतर बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आणि बैठकीचा अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापती. नेक्स्ट, महाराष्ट्रात लोक आयुक्तांचा कार्यकाल किती वर्ष असतो? बघा, 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष की 4 वर्ष. तर महाराष्ट्रामध्ये लोक आयुक्तांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असतं. 1929 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभेची स्थापना केली? किसान सभा या संघटनेची स्थापना. प्राध्यापक NG रंगा, लाला लजपत राय, स्वामी सहजानंद सरस्वती, बाबा रामचंद्र. तर किसान सभेची स्थापना केली होती स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, पर्याय क्रमांक 3. मारुती चित्तमपल्ली यांचं टोपण नाव काय आहे? वृक्षप्रेमी, त्यानंतर दिनमित्रकार, अरण्य ऋषी, कोकणचे गांधी. तर मारुती चित्तमपल्ली यांचं जे टोपण नाव आहे ते अरण्य ऋषी, पर्याय क्रमांक 4. आणि कोकणचे गांधी जर विचारलं कोण आहे तर आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन हे कोण आहे? तर कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. ओके, नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेची स्थापना. बघा, IMF ज्याला म्हणतो आपण, IMF म्हणतो. आणि हा प्रश्न पण कसा आहे तर IMP, कारण संघटनेवर प्रश्न विचारला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेची स्थापना 1946, 1940, 1945, 1990. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेची स्थापना झाली 1945 ला. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर त्याचं उत्तर आहे. मग नाणेनिधी बद्दल आणखी माहिती जाणून घ्या कोणकोणती आहे. बघा, हा सिम्बॉल आहे त्यांचा नाणेनिधी IMFचा. मुख्यालय वॉशिंग्टन DC, अमेरिका. मुख्यालय कुठे? वॉशिंग्टन DC, अमेरिका. आपण एक लेक्चर घेऊ, पूर्ण संघटना कव्हर करू त्याच्यामध्ये. एवढ्या 2-4 दिवसामध्ये लेक्चर घेऊ, संपूर्ण घेऊ, पूर्ण काहीच ठेवायचं नाही. सगळ्या संघटनेची माहिती, इमेज वगैरे टाकूया. ओके, आणि उद्देश काय यांचा? जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक स्थिरता राखणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मदत करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर. तर वाचन प्रेरणा दिन जो आहे, वाचन प्रेरणा दिन हा 14 ऑक्टोबरला साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2.
खालील प्रश्नांमध्ये विसंगत घटक म्हणलंय, जीकेचा प्रश्न आहे, रेडियम, पोलोनियम, सोडियम आणि थोरियम. तर विसंगत घटक कोणता आहे याच्यामधला? सोडियम आहे, सोडियम. हा लक्षात असू द्या. खालील प्रश्नांमधला विसंगत घटक दिलेला कोणता आहे? तर सोडियम असणार आहे. केजीबी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची? रशिया, ब्रिटन, इस्रायल यापैकी नाही. तर केजीबी ही जी गुप्तचर संघटना आहे, केजीबी गुप्तचर संघटना, ही रशिया या देशाची आहे. कोणत्या देशाची? रशिया या देशाची असणार आहे. नेक्स्ट. ग्रॅनाइट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात? आम्ल, विमल, पोचट आणि खारट. खारट. तर बघा, ग्रेनाइट पासून बनलेल्या ज्या जमिनी असतात तर ह्या कशा प्रकारच्या आहेत? आम्ल प्रकारच्या आहेत. कशा आहेत? तर आम्ल या प्रकारच्या असणार आहे. चांगदेव 65 या ग्रंथाचे लेखक कोण आहे? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव, संत चोखामेळा, संत सोपानदेव. तर याचं योग्य उत्तर काय? संत ज्ञानेश्वर यांनी चांगदेव 65, चांगदेव 65, त्यानंतर अमृतानुभव, अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले. चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ पण संत ज्ञानेश्वर यांनीच लिहिले आहे. ओके. आणि भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका हे सर्व ग्रंथ कोणाचे? संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. शेवटचा प्रश्न हा, म्हणजे आता आपलं जे सिरीज चालू आहे त्याच्यामधला नेक्स्ट याला आपले पुढचे प्रश्न ऍड होणार आहे. ओके. अमेन्स्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे? त्यापेक्षा सर्वांनी जे पूर्ण लेक्चर केले याची PDF डाउनलोड करा. जे महत्वाची जी माहिती होती ती सर्व माहिती तुम्ही या PDF मध्ये काय करा? तर लिहून घ्या किंवा तुमच्या पेपरमध्ये वहीमध्ये नोट डाऊन करा. ही PDF साठी तुम्हाला ह्या नंबरला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मी तुम्हाला ही PDF ची आपली संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे, संपूर्ण पोलीस भरती बॅच, या बॅच मध्ये आपण ही PDF ऍड केली. हिची किंमत आहे फक्त 99 रुपये. ओके सध्याला. ठीक आहे. याचं काय आहे? अमेन्स्टी इंटरनॅशनल ही संस्था कशा संदर्भात आहे? तर बघा, बौद्धिक हक्क, मानवी हक्क, महिला हक्क, वातावरण बदल. योग्य उत्तर असणारे मानवी हक्क, मानवी हक्क पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असतं. ओके. सर्वांना लेक्चर समजलं असेल तर एक चांगली कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा? शेअर करा आणि पूर्ण लेक्चर करत जा. तुमच्या वेळेनुसार करा पण पूर्ण करत जा. खूप फायदा होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथेच थांबूया.